नमस्कार. हजारोंची बचत निविष्ठा, तेही एका साध्या निर्णयाने. महाराष्ट्रातील शेतकरी गट नेमकं करतायत तरी काय? चला पाहूयात. शेतीसाठी बियाणं, खत आणि इतर निविष्ठांचे वाढते दर शेतकऱ्यांची कोंडी करतायत. पण पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2026 मधल्या शेतकरी गटांनी यावर भारी तोडगा काढलाय. एकट्याने नाही तर एकत्रित खरेदी, सामूहिकपणे बियाणं, खत घेत दुकानदारांकडून घसघशीत सवलत मिळवत हे गट आता हजारोंची बचत करतायत. येवला तालुका, येवला जिल्हा नाशिक येथील कृषी संजीवनी शेतकरी गटाने एकत्रितपणे 62 बॅग मका बियाण्यांची खरेदी करत चक्क 15,500 रुपयांची बचत केली आहे. बामणी तालुका, हदगाव जिल्हा नांदेड येथील जय भवानी महिला शेतकरी गटाने एकत्रितपणे बियाणे आणि खत खरेदी केले. या खरेदीमुळे गटाला 8,450 रुपयांची बचत झाली आहे. बुर्ली तालुका, पलोस जिल्हा सांगली येथील गणेश शेतकरी गटाने 25 किलोच्या 12 बॅग सोयाबीन बियाण्याची खरेदी करत 6,000 रुपयांची, तर आदिशक्ती शेतकरी गटाने 25 किलोच्या 11 बॅग सोयाबीन बियाण्याची खरेदी करत 5,500 रुपयांची बचत केली आहे. सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गटाने मका बियाण्यांच्या 22 बॅगची एकत्रित खरेदी करत 4,400 रुपयांची बचत केली आहे. झुली तालुका, यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथील वसुंधरा महिला शेतकरी गटाने एकत्रितपणे कपासीच्या 48 आणि तुरीच्या 10 बॅग बियाण्याची खरेदी करत 3,000 रुपयांची बचत केली आहे. सुपात्रे तालुका, शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील कृषी कन्या शेतकरी महिला गटाने एकत्रितपणे 107 किलो भात बियाणे खरेदी केले. या खरेदीत गटाला 535 रुपयांची बचत झाली. दरेगाव तालुका, फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शक्ती महिला शेतकरी गटाने बियाण्याची एकत्रित खरेदी करत एकूण 1,200 रुपयांची बचत केली आहे. दोनवडे तालुका, करवीर जिल्हा कोल्हापूर येथील जय जिजाऊ महिला शेतकरी गटातील महिलांनी एकत्रितपणे 103 किलो भात बियाण्यांची खरेदी करत 1,030 रुपयांची बचत केली आहे. फार्मर कपच्या माध्यमातून गटांमध्ये वाढलेली एकजूट आणि नियोजन आता प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत आहे. धन्यवाद.